तो रणधुंजार वैभववाड़ी टीम ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने के लिए आमंत्रित किया है G2V2 कासारडे टीम को। तो G2V2 कासारडे टीम के ओपन बल्लेबाजों की जोड़ी थोड़ी वक्त में मैदान के ऊपर देखने का अवसर प्राप्त होगा, लेकिन एक घमासान युद्ध प्रतियोगिता के दूसरे सेमीफाइनल मुकाबले के दौरान देखने का वक्त आया है। और यहाँ पर निश्चित दाव के ऊपर मैं कहना चाहूँगा कि दोनों भी टीमों में बेहतरीन क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी मौजूद होने की वजह से एक कांटे का टक्कर दोपहर के वक्त के दौरान दूसरे सेमीफाइनल मुकाबले के दौरान साबित हो सकता है। दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंनी कॉमेंट्री कक्षामध्ये यायचं आहे। G2V2 कासारडे संघाचे 2 फलंदाज मैदानावरती जात आहेत, त्यांची नावं सांगायची आहेत कारण अतिशय महत्त्वाचं आहे ते, कारण प्रत्येक वेळी विचारावं लागतं, त्यामुळे सहकार्याची अपेक्षा। गाडीकडे मुनाफभाई वाट बघतायत, आदिलभाई तुमची त्या ठिकाणी यायचं आहे। आदिलभाई, मुनाफभाई तुमची वाट बघतायत गाडीकडे। रणधुंजार संघाच्या अतिरिक्त सदस्यांनी अफजल या ठिकाणी तुमचा अतिरिक्त सदस्य या ठिकाणी पाठवा। गौरव सावंत अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी प्रेक्षेपण करतायत आणि गौरव सावंत यांची संपूर्ण टीम देखील एक चांगल्या पद्धतीचं काम करतायत, त्यांचं देखील आम्ही निश्चितच स्वागत करतोय की आपण उत्कृष्ट अशी आमची संपूर्ण स्पर्धा अखंड महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राच्या बाहेर तब्बल 185 देशामध्ये उत्कृष्ट पद्धतीने पोहोचवताय आणि त्यासाठीच आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणावरून फोन येत आहेत की उत्कृष्ट आयोजन आणि लाईव्ह स्वरूपाचं जे प्रेक्षेपण आहे ते अतिशय क्लिअर उत्कृष्ट पद्धतीने आपण या ठिकाणी दाखवण्यात सफल ठरलोय। केबलसाठी देखील आम्हाला सहकार्य करणारे किरण भाकरे यांचा देखील मी विशेष उल्लेख करीन, त्यांच्या सहकार्यामुळे देखील हे विशेष शक्य होतंय। किरणजी भाकरे त्यांचे देखील आभार मानतोय। खेल को शुरुआत होने जा रही है। मैदान के ऊपर रणधुंजार वैभववाड़ी टीम ने शतरंज करने का फैसला किया है, तो बल्लेबाजी करते हुए G2V2 कासारडे की टीम। ओपन बल्लेबाजों की जोड़ी प्रथमेश और राणा। पहले ओवर की पहली गेंद निर्धाव चली गई, गेंदबाज का नाम है गंगाराम। पहले ओवर की पहली गेंद टिप्पा खाने के बाद ऑफ स्ट्रिक के बाहर ले जाने में कामयाबी। बल्लेबाज ने खेलने का प्रयास किया था, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका था और यही वजह थी चली गई विकेट कीपर के दस्तानों पे। गंगाराम की दूसरी गेंद बाहर जाने वाली गेंद को छेड़खानी करने का प्रयास किया था, दूसरी मोतबा गेंद बल्ले के ऊपर से चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। कुल मिलाकर 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। तीसरी गेंद डालने के लिए फिर एक मोतबा गंगाराम रणधुंजार वैभववाड़ी टीम का प्रतिनिधित्व करते हुए आहिस्ता आहिस्ता अपने रनिंग मार्क के ऊपर लौटते हुए कमेंट्री कक्ष की ओर से चले अपने रनिंग मार्क से रफ्तार के साथ स्टंप्स के बगल से और द विकेट। टिप्पा खाने के बाद थोड़ी सी मिडल स्टिक के ऊपर लाना चाहते थे, तब तक बल्लेबाज ने बल्ले के बीचों बीच लेकर काउ कॉर्नर के ऊपर खेला और खेलते ही 2 रन के लिए अपने छोड़ बदल लिए और उन्हीं 2 रन की सहायता से प्रथमेश ने अपना खाता खोला, अपने टीम का खाता खोला है बिना कोई विकेट खोते हुए। दोनों भी बल्लेबाजों के बल्ले में काबिलियत है, कई प्रतियोगिता के दौरान ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी निभा पाते हुए लंबी पारियां खेली है। आज वक्त आया है सेमीफाइनल मुकाबले के दौरान जिस नाम से जाना जाता है, पहचाना जाता है, उस ढांचे की बल्लेबाजी साबित हो सके। गंगाराम फिर एक मोतबा गेंदबाजी की धुरा संभालेंगे, संयम और कल्पकता दोहराते हुए हर गेंद डालनी होगी गंगाराम को। रफ्तार के साथ चले स्टंप्स के बगल से और द विकेट। उनका सामना करने के लिए प्रथमेश बाहर जाने वाली गेंद को खेलना चाहते थे, रफ्तार की तरह गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों पे। विकेट कीपर ने बैकअप किया वापस बुलर के पास। अभी तक गंगाराम ने बेहतरीन गेंदबाजी का दायित्व निभाया है, लेकिन प्रथमेश भी टेनिस क्रिकेट जगत के बेहतरीन बल्लेबाजों में से एक जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। एक बार
सेट होकर खेला करते तो लंबी पारी खेलने की काबिलियत उनके बल्ले में कई बार दर्शकों ने देखी है। वापस उसी जगह के ऊपर गेंद डालने में कामयाबी। आपने देखा होगा कि टिप्पा खाने के बाद वापस गेंद चली गई ऑफ ट्रिक के बाहर। प्रथमेश ने खेलने का प्रयास किया लेकिन कामयाबी हासिल कर नहीं सके। कुल मिलाकर पहले ओवर की गेंदें डाल चुके हैं 5, यानी कि आखिरी गेंद डालने के लिए तैयार। बल्ले के बीचों बीच लेकर मिड विकेट के ऊपर से खेलते हैं क्षेत्ररक्षक मौजूद है, कॉट होने का संभव। और यहां पर देखो प्रथमेश के रूप में बड़ी मछली जाले में फंस गई। आखिरकार पहली ओवर की आखिरी गेंद के ऊपर विकेट मुकम्मल करवा के दी गंगाराम ने। डीजे थैंक यू डीजे। प्रथमेश की ओर से काफी उम्मीद की जा रही थी। सेमीफाइनल मुकाबले के दौरान उनका बल्ला चलता था तो छक्के चौकों की बौछार करने की काबिलियत थी, कोशिश जारी थी लेकिन कामयाबी हासिल कर नहीं सके। जैसे ही गेंद ऑफ स्ट्रिक के ऊपर मिली, बल्ले के बीचों बीच लेकर मिड विकेट के ऊपर से खेलने का प्रयास किया लेकिन काफी देर तक हवा में रही, टाइमिंग सही नहीं कर सके और मिड विकेट सीमा रेखा से आकर क्षेत्ररक्षक ने कॉट में तब्दीली करवाई और पहले विकेट के रूप में प्रथमेश जैसे तजुर्बे वाले बल्लेबाज को मैदान के बाहर चलता कर दिया। पहले विकेट का पतन हो चुका है 2 रन के स्कोर के ऊपर। G2 V2 कासारडा टीम कासारडे के इस मैदान के ऊपर पहले बल्लेबाजी करने के लिए मौजूदगी दिखा रही है। तो सेतरेऊ करने वाली टीम का नाम है रणझुंजार वैभववाड़ी। पहली ओवर डाली थी गंगाराम ने, तो दूसरी ओवर डालने के लिए तैयार हो रहे गेंदबाज का नाम है रवि। उछाल लेती हुई गेंद खेलना चाहते थे, स्क्वायर गेंद की मांग की थी लेकिन अंपायर ने अपील को नाकारा। निर्धाव गेंद प्रथमेश की विकेट का पतन होने के बाद अर्जुन राणा का साथ देने के लिए काफी बाहर गेंद होने की वजह से दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित की। अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया और उसी 1 रन की सहायता से 3 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। और द विकेट फिर एक मरतबा रवि उठाकर मारने का प्रयास किया। काऊ कॉर्नर क्षेत्र के ऊपर हवा में गेंद देखने का अवसर प्राप्त हो रहा है। क्षेत्ररक्षक वहां पर मौजूद थे, कोशिश जारी थी लेकिन वहां पर गेंद जब तक फील्ड कर पाते तब तक गेंद बाउंड्री के बाहर निकल चुकी थी 4 रन के लिए। और उन्हीं 4 रन की सहायता से रनों में तब्दीली होते हुए पहले ओवर का खेल पूरा होने के बाद प्रथमेश के रूप में पहली विकेट का पतन होने के बाद स्कोर हो चुका है 7। डीजे मैदान के ऊपर राणा स्ट्राइक के ऊपर मौजूद रवि की गेंद का मुकाबला करने के लिए उछाल लेती हुई गेंद को छेड़खानी करने का प्रयास किया था। भाग्यशाली रहे, बल्ले का कोना लेकर विकेटकीपर के दस्तानों पे समा जाती। दूसरी ओर प्रगति पथ के ऊपर पहले विकेट का पतन हो चुका है प्रथमेश के रूप में। पहले बल्लेबाजी कर रही है टीम G2 V2 कासारडे के इस मैदान के ऊपर रणझुंजार वैभववाड़ी टीम के सामने। और रणझुंजार वैभववाड़ी टीम का प्रतिनिधित्व करते हुए गेंदबाज रवि चले फिर एक मोतबा। और यहां पर देखो हाराकारी की बल्लेबाज ने गेंद बैट एंड पैड के बीच में से चली गई और क्लिंग बोल्ड हकर राणा मैदान के बाहर चलते हो गए दूसरे विकेट के रूप में। डीजे तो राणा के विकेट का पतन होने के बाद उनकी जगह के ऊपर अर्जुन का साथ देने के लिए अमोल दुबे। लगातार 2 विकेटों का पतन होने की वजह से यहां पर संयम बरकरार रखते हुए साझेदारी बनवानी होगी और साझेदारी बन पाती है
तो यहां पर अमोल और अर्जुन अपने टीम की फंसी हुई नैया को किनारे पे लगवा सकते हैं, क्योंकि साझेदारी बन पाती है तो गेंदबाजों के ऊपर, क्षेत्ररक्षकों के ऊपर दबाव पैदा हो सकता है और उसी दबाव की स्थिति में आक्रामक शैली आजमाते हुए अपने टीम को बेहतरीन स्थिति में ले जाने में बल्लेबाज कामयाबी हासिल कर सकते हैं। लेकिन थोड़ी वक्त में आपके सामने फैसला होगा, गेंदबाज रवि हावी होते हैं या बल्लेबाज अमोल हावी होते हैं। दूसरे ओवर की 2 गेंदें शेष, यानी कि 4 गेंदें डाल चुके हैं और कुल मिलाकर 5 रन दे चुके हैं रवि और एक बहुमोल विकेट मुकम्मल करवाई है राणा के रूप में। प्रथमेश भी बेहतरीन बल्लेबाजों में से एक थे, राणा भी बेहतरीन बल्लेबाजों में से एक थे, लेकिन आज का वक्त उनका नहीं था, आज का दिन उनका नहीं था और यही वजह थी कि यहां पर काबिले तारीफ बल्लेबाजी करने की कोशिश करने के बावजूद भी अपनी विकेट साबुत रखते हुए अपने टीम का दायित्व निभा नहीं सके। गेंदबाज रवि अपने क्षेत्ररक्षक के साथ सलाम मसलत करते हुए कासारडे के इस मैदान के ऊपर फिर एक मरतबा अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद। कमेंट्री कक्षक की ओर से रफ्तार के साथ चले स्टंप के बगल से और द विकेट गेंदबाजी जारी रखने के लिए अमल दुबे को यह गेंद हाराकारी कर बैठी, काफी देर तक हो में क्षेत्ररक्षक मौजूद और वहां पर देखो सीधी हाथ में गेंद आई थी कोशिश करने के बाद, लेकिन आखिरकार कामयाबी हासिल कर नहीं सके। कॉर्ड ड्रॉप हो चुका और जीवनदान मिला अमोल दुबे जैसे आक्रामक का तरीका आजमाने वाले बल्लेबाज को। जीवनदान का लाभ उठाते हुए 1 रन भागकर पूरा किया और इसी 1 रन की सहायता से 8 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर पहले ओवर का खेल पूरा होने के बाद। काफी करारी धूप है, सूरज माथों के ऊपर, हवा का झोंका मैदान के ऊपर से निकलता हुआ खूबसूरत कासारडा का यह मैदान क्रिकेट के लिए माहौल बनाता हुआ और उसी बेहतरीन माहौल में 2 बेहतरीन टीमों के बीच में प्रतियोगिता का सेमीफाइनल मुकाबला खिलवाया जा रहा है। स्क्वायर लेग में खेला, कारपेट को छूते ना छूते गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के करीब निकलती हुई, क्षेत्ररक्षक वहां पर मौजूद, मिस फील्ड कर बैठे, तब तक 2 रन लेने का मौका था। 2 रन की सहायता से 10 रन का फासला पूरा किया है 2 विकेट के नुकसान के ऊपर 2 ओवर का खेल पूरा होने के बाद। पहली ओवर डाली थी यहां पर गंगाराम ने, दूसरी ओवर पूरी की अभी अभी रवि ने। तो पहले विकेट का पतन हुआ था प्रथमेश के रूप में और दूसरे विकेट का पतन हुआ था राणा के रूप में। गौर से सुनो, फिर एक मरतबा पेशकश करना चाहता हूं। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 2 विकेट के नुकसान के ऊपर पहले बल्लेबाजी करते हुए रणधुंदार वैभववाड़ी टीम के सामने कासारडे की इस मैदान के ऊपर G2 V2 कासारडे की टीम अपने घरेलू मैदान के ऊपर घरेलू दर्शकों के सामने। दोनों भी टीमों में बेहतरीन क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी मौजूद होने की वजह से एक नफातुला क्रिकेट देखने का पल यहां पर दर्शकों को मौजूद हुआ है। दर्शक चाहता है कि दोपहर के वक्त के दौरान प्रतियोगिता का दूसरा सेमीफाइनल मुकाबला आखिरी ओवर की आखिरी गेंद तक चले और उसी तरीके की क्रिकेट चलती है तो दर्शकों में माहौल खड़ा हो सकता है, क्योंकि दर्शक कांटे की टक्कर देखना पसंद किया करते हैं। कमेंट्री कक्षक की ओर से गेंदबाजी में बदलाव किया गया है, नए गेंदबाज मोर्चे के ऊपर। गेंदबाज का नाम है विजय पावले। टेनिस क्रिकेट जगत के अष्टपैलू नामचीन खिलाड़ी विजय पावले और द विकेट चले। विजय पावले की गेंद बल्ले के बीचों बीच लेकर लॉन्ग ऑफ के ऊपर से खेल दिया, गेंद सीधी सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। 4 रन की सहायता से 14 रन 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 2 विकेटों के नुकसान के ऊपर G2 V2 कासारडा पहले बल्लेबाजी करते हुए रणधुंदार वैभववाड़ी टीम के सामने। डीजे विजय पावले टेनिस क्रिकेट जगत के एक नामचीन गेंदबाज, उनके गेंद के सामने उभरकर बाहर निकलकर बाउंड्री मुकम्मल करना आसान बात नहीं होती, लेकिन जिनका हौसला बुलंद होता है वही खिलाड़ी अनहोनी को होनी बनाने की काबिलियत दिखवा सकता है। उसी अंदाज में बल्लेबाजी G2 V2 कासारडा टीम का प्रतिनिधित्व करते हुए अर्जुन और अमोल मैदान के ऊपर मौजूद अभिजीत पारी को आगे ले जाते हुए
अंपायर गेंद की मांग कर रहे हैं, लेकिन मैं दावे के साथ कहना चाहूंगा अंपायर जो फैसला देंगे वही फैसला अंतिम माना जाएगा, क्योंकि अभी तक इस प्रतियोगिता के दौरान बेहतरीन अंपायरिंग का दायित्व निभा चुके हैं तीनों भी अंपायर। इस मुकाबले के दौरान प्रमोद ठाकुर कुडाल से यहां पर मौजूद है और प्रतीक राउत रत्नागिरी से यहां पर मौजूद है, और स्कोरर की हाशियत से मेरे करीब बैठे हैं कमेंट्री कक्ष में रामू शिर्के जो कनकौली से यहाँ पर मौजूद, और मैं स्वयं राजा सामंत हिंदी के परिभाषा में कमेंटेटर के हैसियत से कमेंट्री कक्ष के भीतर मौजूद। मेरा सहयोग दे रहे हैं काका मात्रे अलीबाग रायगढ़ से यहाँ पर मौजूद है, श्याम मुवक्कर प्रदीप देउलकर मालवण से, और अमोल जमदाड़े कासरडे के रहने वाले, और तमाम क्रीड़ा रसिक और खिलाड़ी खुशी का माहौल आंखों के सामने पाते हुए। विजय पावले की गेंद उछाल लेती हुई गेंद खेलना चाहता अमोल दुबे ने, स्क्वायर गेंद की मांग कर रहे थे, और यहां पर देखो अंपायर ने देखा परखा और आखिरकार दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित की। उन्हीं अतिरिक्त रन की सहायता से 15 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर, कुल मिलाकर 15 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। पहली विकेट प्रथमेश के रूप में और दूसरी विकेट राणा के रूप में। दोनों भी ओपन बल्लेबाज मैदान के बाहर लौट चुके अपनी विकेट गंवाकर, तो यहां पर विजय पावले फिर एक मरतबा गेंदबाजी की धुरा संभालेंगे। उनकी गेंद का मुकाबला करने के लिए मैदान के ऊपर स्ट्राइक के ऊपर मौजूद है अमोल। उठाकर मारने का प्रयास किया, अपने फॉलो थ्रू में बैकअप करना चाहते हैं, और यहां पर देखो अमोल दुबे जैसे आक्रामक तरीका आजमाने वाले बल्लेबाज को दावत देकर आउट करवाने में कामयाबी हासिल की विजय पावले ने। यही वजह है विजय को टेनिस क्रिकेट जगत में बेहतरीन खिलाड़ी की हैसियत से जाना जाता है, पहचाना जाता है। स्पर्धेच्या ठिकाणी पंचायत समिती देवगडचे गटविकास अधिकारी कासाडे गावचे सुपुत्र जयप्रकाशजी परब साहेबांचं आगमन होत आहे। संतोषजी पारकर मित्रमंडळ कासाडेच्या वतीनं साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत। नए बल्लेबाज रवि लिंगाला अमोल की जगह के ऊपर बल्लेबाजी की धुरा संभालने के लिए मैदान के ऊपर मौजूद। दोनों भी टीमों में बेहतरीन बल्लेबाजी का भरना होने की वजह से यहां पर बेहतरीन क्रिकेट देखना पसंद कर रहे हैं दर्शक। दोपहर के वक्त के दौरान बड़ी मात्रा में मैदान के ऊपर मौजूद, लेकिन अभी तक 3 विकेटों का पतन हो चुका है। पहले विकेट के रूप में प्रथमेश खेमे में लौटे, दूसरे विकेट के रूप में दूसरे ओपन बल्लेबाज राणा खेमे में लौटे, तीसरे विकेट के रूप में अमोल अभी अर्जुन का साथ देने के लिए मैदान के ऊपर मौजूदगी दिखा रहे हैं रवि लिंगाला। विजय पावले की गेंद का मुकाबला करना है उनको। विजय पावले के सामने खेलना है तो कल्पकता दोहराते हुए संयम बरकरार रखते हुए बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि विजय पावले टेनिस क्रिकेट जगत के बेहतरीन अष्टपैलू खिलाड़ियों में से जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। संयम बरकरार रखते हैं, कल्पकता दोहराते हैं, दिमाग की बत्ती जलाकर हर गेंद डालना पसंद करते हैं, और कभी कभी दावत देते हैं और माया जाल में फंसवाते हैं बल्लेबाजों को। विजय पावले की गेंद अपने फॉलो थ्रू में बैकअप करना चाहते थे, कारपेट को छूते हुए गेंद मिड ऑफ की जगह के ऊपर आई, क्षेत्ररक्षक मौजूद थे, फील्ड करना चाहते, तब तक 1 रन की पूंजी। उसी 1 रन की सहायता से 16 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर 2 ओवर का खेल पूरा होने के बाद। पूछने की जरूरत नहीं, गेंद डालने के बाद, रन निकालने के बाद कितना स्कोर हो चुका है, कितने विकेटों का पतन हो चुका है, कितने ओवरों का खेल पूरा हो चुका है, उसी का लेखा जोखा आपके सामने पेशकश करते हुए मैं चला रहा हूं। बेहतरीन गेंद ऑफ ट्रिक के बाहर ले जाने में कामयाबी, काफी संयम गेंद के पीछे मौजूद था, लेकिन बिना सोचे बिना समझे खेलने का प्रयास किया रवि ने, और आखिरकार भाग्यशाली रहे, नहीं तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पे समा जाती गेंद। बल्लेबाज का नाम है अर्जुन। विजय पावले की गेंद जगह पर रखकर खेलना चाहते, कामयाबी हासिल कर सकते थे,
लेकिन पहले ही गुड ने टेक कर खेलने का प्रयास किया। 1 रन का इजाफा। स्क्वायर लेग अंपायर के सामने गेंद पाई गई, वहां पर जाकर शतरक्षक फील्ड करना चाहते, तब तक 1 रन की पूंजी। 1 रन की सहायता से 17 रन। क्रिकेट के मैदान के ऊपर, मैदान के बाहर बैठकर कई बातें कहना आसान होता है, भीतर जाकर करना पड़ता है तो बदन को पसीना आता है। क्रिकेट खेलना उतना आसान तरीका नहीं होता। गेंद सीधी काउ कॉर्नर के क्षेत्ररक्षक आकर फील्ड करना चाहते, तब तक 1 रन की पूंजी लेते हुए बल्लेबाज। कुल मिलाकर 3 ओवर का खेल पूरा हो चुका है, 3 विकेटों के नुकसान के ऊपर। यहां पर G2V2 कासारडे टीम ने रणझुंझार वैभववाड़ी टीम के सामने पहले बल्लेबाजी करते हुए स्कोर कार्ड के ऊपर रन लगवाए हैं 18, 3 विकेटों के नुकसान के ऊपर। पहले विकेट के रूप में प्रथमेश, दूसरे विकेट के रूप में राणा, तीसरे विकेट के रूप में अर्जुन। तो यहां पर पहले 3 ओवर का व्यवहार में राजा सामन आपके सामने हिंदी के परिभाषा में पेशकश करते हुए चला आ रहा था। तो आगे की बची हुई 3 ओवरों का व्यवहार पेशकश करने के लिए कमेंटेटर के हैसियत से मेरे बगल में बैठे हैं सहयोगी कमेंटेटर प्रदीप देउलकर, जिनके पास मैं माइक सुपुर्द करता हूं और तमाम दर्शकों के साथ साथ मेरे प्यारे खिलाड़ियों की रजा लेता हूं। धन्यवाद। धन्यवाद राजा समंत। मैदानाकडे वळूया। एक मोठा सामना या स्पर्धेत पाहायला मिळतोय, तो म्हणजे G2V2 कासारडे वर्सेस रणझुंजार वैभववाडी या 2 संघादरम्यान, ज्या 2 संघांची गाठ कालच्या मालवणच्या मैदानावरती उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली होती, तीच गाठ या कासारडे माडकादेवीच्या मैदानावरती पाहायला मिळते। ती रणझुंजार वैभववाडी वर्सेस G2V2 कासारडे या 2 संघादरम्यान निम्मा षटकांचा खेळ समाप्त होतोय। 18 धाव फलकावरती प्रथम फलंदाजी करताना G2V2 कासारडेचा संघ स्ट्राईक एंडला फलंदाज दिसतोय। रवी लिंगाला तो लाहिब झिंगाला उजव्या त्याचा फलंदाज स्ट्राईक एंडला। निश्चितच या फलंदाजीची आवश्यकता मोठ्या फटक्यांची ती G2V2 कासारडे संघाला। अतिशय सुरेख चेंडू, थोडासा आउटस्विंग पद्धतीचा चेंडू थेट विसावतोय तो यष्टीरक्षक योगेश पेनकर याच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू गणला जातोय तो अभिजित दुधे याच्या गोलंदाजीवरती, ज्या गोलंदाजाला नगर एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातं आणि ज्याने मालवण येथील क्रिकेट स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला होता आपल्या गोलंदाजीने, तो गोलंदाज नगर एक्सप्रेस अभिजित दुधे गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय। 4 नंबर षटकावरती स्ट्राईक एंडवरती रवी लिंगाला खेळण्यासाठी सज्ज तो अभिजित दुधेच्या गोलंदाजीवरती। शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने। डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आकाश तारेकर क्षेत्ररक्षण करतोय, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांकडे। हॅलो, सांघिक धावसंख्या पोहोचते ती 20 धावा धावफलकावरती। 3 गाड्यांच्या मोबदल्यात 20 धावा धावफलकावरती। चौथे षटक प्रगतीपथावर अभिजित दुधे गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय। सुरेख फटका म्हणावा लागेल, मारायचा प्रयत्न होता ऑन साइडला, मात्र चेंडू येतोय ऑफ साइडला। एकेरी धाव मिळते, जमलीलगतचा फटका निघतोय आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावरती ते 21 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात। मोठे फटके अजूनही पाहायला मिळत नाही ते G2V2 कासारडे संघ, म्हणजे जो उमर 11 या नावाने ओळखला जाणारा संघ, एक तगडा महाराष्ट्रातील ज्याचं आघाडीवरती नाव घेतलं जातं टेनिस क्रिकेटवरती, तो संघ माडकादेवी कासारडेच्या माडकादेवीच्या मैदानावरती पाहायला मिळतोय। तो G2V2 या संघाचं प्रतिनिधित्व करताना स्ट्राईक एंडला अर्जुन भोसले खेळण्यासाठी सज्ज, मॅन फ्रॉम कर्नाटकचा हा खेळाडू। गोलंदाजीच्या स्क्रीनवरती येतोय डावखऱ्या हाताचा गोलंदाज अभिजित दुधे गोलंदाजीसाठी सज्ज, तो अर्जुन भोसले या फलंदाजासाठी। सुरेख चेंडू खाली राहतोय, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, पंचांचा इशारा येतोय अवंतर धावेचा आणि अवंतर धावेने सांघिक धावसंख्या रुंदीगत होते ती
21 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या 22 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. एका बाजूने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरतोय तो साई विजय कासराडे जांभूळवाडीचा संघ. पाहूया या दोन संघादरम्यान कुठचा संघ अंतिम फेरी साई विजय कासराडे या संघासमोर 2 हात करण्यासाठी अंतिम फेरीत दखल होतोय. सुरेख चेंडू अंगावरती आदळतोय तोपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी, कारण यष्टीरक्षक योगेश पेनकर जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाजांना संधी होती एकेरी धाव घेण्याची. पंचांचा निर्णय येतोय बाद झाल्याचा आणि अर्जुन भोसलेची खेळी समाप्त होताना दिसते ती G2V2 कासाडे या संघासाठी. निश्चितच संकटात सापडताना दिसतोय तो G2V2 कासाडेचा संघ. अवघ्या 22 धावा, त्या 22 धावांवरती 4 गडी बाद होत आहेत, पूर्णपणे संकटात सापडतोय. पाहूया या संघासाठी कुठचा फलंदाज हा संकट मोचक ठरतोय आणि या संकटातना बाहेर काढून G2V2 संघ एका मोठ्या धावसंख्येवरती पाया रचतोय की नाही हे बघावं लागेल उर्वरित षटकांवरती. फलंदाजीसाठी उमर खान याची वर्णी लागते ती G2V2 कासाडे संघाकडनं. 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. सन्मानित श्री सचिन पावसकर यांचं या स्पर्धेदरम्यान आगमन होत आहे. आपलं संतोष पारकर मित्रमंडळ क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्याला विनंती की आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये स्थानापन्न हो. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज तो अभिजित दुधे. शॉर्ट प्लेन पदीचा चेंडू आणि मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय 6 धावांसाठी. उमर खान याच्या बॅटमॅनना फटका निघताना दिसतोय. ज्या फटक्याची नितांत गरज होती G2V2 कासाडे संघाला तो फटका उमर खान याच्या बॅटमॅनना निघताना दिसतोय आणि उत्साहाचं वातावरण हे G2V2 कासाडे संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तोच फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑन सीमारेषेच्या जवळ. पुन्हा बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय उमर खान याच्या बॅटमॅनना. पुण्यनगरीचे पत्रकार पुढारीचे पत्रकार सन्मानित श्री सचिन राणे यांचं इथं आगमन होत आहे. संतोष पारकर मित्रमंडळ क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि आपल्याला विनंती की आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 34 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. एक संकटमोचक ठरतोय तो उमर खान हा फलंदाज पाहायला मिळतोय. डगआउट मधला सेट होऊन येतोय आणि अभिजित दुधेच्या 2 चेंडूंवरती आक्रमण करताना दिसतोय. प्रतिस्पर्धी संघाला धोक्याची सूचना देतोय आपल्या फलंदाजी मधना आणि उर्वरित 2 षटक 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 12 चेंडूंवरती कशा प्रकारे टोलेजंग की मोठे फटकेबाजी होते हे बघावं लागेल की या संभाव्य 12 चेंडूंपासून रोखण्यात
विजय पावले ज्याला सांगली एक्सप्रेस असं ओळखलं जातं तो रोखण्यात यशस्वी होतोय की नाही हे बघावं लागेल. पाचव्या षटकाचा खेळ सुरू होतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज रवी लिंगाला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंची प्राप्त करतोय. गोलंदाज विजय पावले स्वतः झेल खाली जातोय आणि एक झेल टेपण्यात यशस्वी ठरतोय तो रवी लिंगाला. रवी लिंगालाची खेळी समाप्त आणि जाता जाता ऐकूया डीजेच्या मार्फत एक सुंदर संगीत. रवी लिंगाला याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज धडाकेबाज आक्रमक शैलीचा फलंदाज मुन्ना शेख मॅन फ्रॉम नाशिकचा हा धडाकेबाज फलंदाज त्याची वर्णी लागते ती कासाडे माडकादेवीच्या मैदानावरती. और जिसे नाशिक का आशिक कहा जाता है वही मुन्ना शेख. सांघिक धावसंख्या 34 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि खानोंके खान उमर खान स्ट्राईक एंड पर. उजव्या हाताचा फलंदाज दोन षटकांच्या साह्याने प्रतिस्पर्धी संघाला धोक्याची सूचना देतोय. मात्र त्याच्या समोर सांगली एक्सप्रेस सुरेख फटका निघतोय डीप अलंग द कार्पेटचा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एकेरी धाव पूर्ण होतोय मात्र गंगाराम हा शतरक्षक बीट होतोय या चेंडूवरती आणि जिथं एक धाव मिळाली असती तिथं मात्र दुहेरी धाव पूर्ण करतायत ते म्हणजे उमर खान त्याच्या जोडीला मुन्ना शेख नावाचा फलंदाज. सांघिक धावसंख्या पोचते 36 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना G2V2 कासाडेचा संघ जो उमर खान याच्या नेतृत्वाखाली संघ पाहायला मिळतोय आणि महाराष्ट्रातील नव्हे तर एक भारत देशातील तगडा संघ ज्याला ओळखला जातो तो उमर 11. पुन्हा एकदा सुरेख चेंडू उसरी घेतोय गोल्डन स्पॉट वरती पडल्यानंतर पंचांचा इशारा येतोय अवंतर धावेचा आणि अवंतर धावेने सांघिक धावसंख्या पोहोचते ती धाव फलकावरती 37 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. आमचे साथी गुणलेखक सन्मानसी रामू शिर्के सांगतायत की प्रत्येक षटकामध्ये गडी बाद होतोय आणि विजय पावले पुन्हा एकदा सज्जवतोय गोलंदाजीसाठी. थेट कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं स्ट्राईक एंड वरती 2 षटकांच्या साह्याने लिहिलेला खेळी साकारणारा उमर खान स्ट्राईक एंडला. लो फुलटॉस प्रकारचा चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. शाहिद शेख याचं सुरेख क्षेत्ररक्षण होते आणि फेक जाते ती योगेश पेनकरकडे. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोचते धाव फलकावरती 38 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर विजय पावले स्क्रीनवरती पाहायला मिळतोय आणि जो विजय पावले ज्या वेगाने गोलंदाजी करतोय आणि म्हणूनच कुठेतरी सांगली एक्सप्रेस ज्याला ओळखलं जातं. क्षेत्ररक्षणात बदल करतोय डावकर हाताचा फलंदाज मुन्ना शेख साठी जो मुन्ना शेख एरवी सलामीच्या रूपात पाहायला मिळतोय. कदाचित या मैदानाचा विचार केला असता उमर खानने त्याला थोडंसं मागे खेळवतोय कारण वाऱ्याची साथ पाहिली तर उजव्या हाताच्या फलंदाजाला आणि डाव्या हाताच्या फलंदाजाला थोडासा विरोध फटके खेळण्यासाठी. मात्र पाहूया मुन्ना शेख सारखा एक कसलेला फलंदाज केव्हा केव्हा नशीब जेव्हा साथ देतं त्यावेळी वाऱ्याच्या विरोधातही हा फलंदाज षटकार ठोकतो आणि बघावं लागेल कासाडे माडका देवीच्या मैदानावरती कशा प्रकारे फलंदाजी होते. समोर आहे तो सांगली एक्सप्रेस विजय पावले. सुरेख फटका म्हणावं लागेल. ऑफ साइडला चेंडू जमली लगतचा फटका जातोय. एकेरी धाव मिळते. एकेरी धावसंख्येने मुन्ना शेख आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या पोचते ती 39 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर विजय पावले गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. रणझुंजार वैभववाडी संघाकडनं
या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आमचे सावंतवाडीचे सुपुत्र सन्मान श्री गौरवजी सावंत आणि यांच्या मार्फत 185 देशामध्ये या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं जात आहे। संतोषजी पारकर भव्य दिव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेचा सिंधुदुर्गात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर बोलबाला होतोय आणि महाराष्ट्राच्या बाहेरील खेळाडू या मैदानावरती येऊन आपलं कौशल्य पणाला लावून खेळताना दिसत आहेत। एका बाजूने या स्पर्धेमध्ये साई विजया कासाडे जांभूळवाडीचा संघ या स्पर्धेची अंतिम फेरी गाठतोय। पाहूया साई विजय कासाडे संघासमोर 2 हात करण्यासाठी कुठचा संघ अंतिम फेरीत पोहोचतोय। रणजिंजर वैभववाडी की G2V2 कासाडेचा संघ। रणजिंजर वैभववाडी संघ जो प्रतीक 11 पुणे या नावाने प्रसिद्ध असलेला संघ। पुन्हा एकदा सुरेख फटका और पिच प्रकारचा चेंडू लॉंग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय 6 धावांसाठी। सुरुवातीपासून जो संघ धावांसाठी चाचपडत होता त्यानंतर मात्र उमर खानची बढती होते संघामध्ये आणि सुरेख फलंदाजी आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा नजाकत पाहिलेला हा फटका पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उमर खानचा। आज 6 चेंडूंवरती 25 धावांची लीला या खेळी साकारतोय तो उमर खान नावाचा खेळाडू आणि उमर खानच्या स्वरूपात कासाडे म्हाडकादेवीच्या मैदानावरती वादळ घोगावताना दिसतंय। पाहूया हे वादळ कितपत घोगावतं या मैदानावरती की या वादळामध्ये रणजिंजर वैभववाडी संघ कितपत तग धरतोय हे बघावं लागेल। या इनिंग मधील एका षटकाचा खेळ बाकी म्हणजे या इनिंगची सांगता करणारं षटक। पाहूया कुठचा गोलंदाज सज्ज होतोय रणजिंजर वैभववाडी संघाकडनं। विजय पावले 2 षटकांमध्ये 23 धावा देतोय आणि 2 गडी बाद करतोय। थोडासा महागडा ठरतोय आजच्या दिवशी हा गोलंदाज। कव्हरच्या दिशेने एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला उमर खानचा। जे सुरुवातीचे फलंदाज संघर्ष करत होते धावांसाठी धडपडत होते ते कुठेतरी उमर खान त्यांना संजीवनी मिळतोय। उमर खानच्या स्वरूपात संकटमोचक पाहायला मिळतोय या मैदानावरती। हॅलो, फलंदाज उमर खानला रफिक नाईक खारेबडन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे। रफिक नाईक खारेबडन त्यांचे आम्ही आभार मानतोय, धन्यवाद। या इनिंगची सांगता करणारे षटक टाकण्यासाठी या सेमीफायनलची सांगता करणारे षटक रवी बुंबक नावाचा गोलंदाज सज्ज होतोय रणजिंजर वैभववाडी क्रिकेट संघाकडनं। सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 49 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात। 49 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात कुठेतरी वाटत होतं की हा संघ 40 धावांपर्यंत राहील, मात्र उमर खानची अतिशय सुरेख फलंदाजी। स्ट्राइक एंडला मुन्ना शेख मॅन फ्रॉम नाशिकचा खेळाडू खेळण्यासाठी सज्ज। हॅलो, स्पर्धेच्या ठिकाणी संतोषजी पारकर साहेबांचे मोठे बंधू दत्तप्रसाद पारकर साहेबांचं देखील आगमन होत आहे, त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत। रवी बुंबक सज्ज गोलंदाजीसाठी डीप स्कोर लेगच्या दिशेने जमिनीलगतचा फटका निघतोय। नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडूची थोडी वेग कमी होतोय, तोपर्यंत 3 धावा।
3 धावा पूर्ण करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज मुन्ना शेख त्याच्या जोडीला उमर खान. या 3 धावेने सांघिक अर्धशतक फलकावर लागताना दिसत आहे ते G2 V2 कासाडे संघाचं. 52 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात G2 V2 कासाडे संघ प्रथम फलंदाजी करताना. शेवटचं षटक प्रगतीपथावर रवी बुंबक नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि स्ट्राईक इनला उमर खान. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू सुरेख फटका निघतोय मिड विकेट सीमेरेषेच्या जवळ. चेंडू जातोय 6 धावांसाठी. उमर खान 7 चेंडूंवरती 31 धावांची खेळी साकारताना दिसतोय. जे फलंदाज धावांसाठी संघर्ष करत होते तोच उमर खान डगआउट मधनं सेट होऊन येतोय आणि मोठे फटके पाहायला मिळत आहेत. आता मात्र कुठेतरी मिस टाइम होतोय. योगेश वेनकर झेल खाली येतोय. उमर खानची ही नटलेली खेळी समाप्त होताना दिसतंय ती G2 V2 कासाडे संघासाठी. हेलो उमर भाई, अब इधर आइए. उमर भाई, उमर 11 संघाचा संघनायक ज्यानं उमर 11 या संघावरून ज्याला मुंबई संघातील हा तगडा खेळाडू. उमर भाई, आप थोड़ा इधर आइएगा. 8 चेंडू आणि 31 धावांची बहारदार खेळी G2 V2 कासाडे संघासाठी तो साकार करतोय. उमर, नवीन फलंदाज इम्रान मोहम्मद स्ट्राईक एंडला जाताना दिसतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला मुन्ना शेख नावाचा खेळाडू ज्याला नाशिकचा आशिक ओळखलं जात आहे. पाहूया ही नाशिक एक्सप्रेस या मैदानावरती धडधडते का. 52 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात रवी बुंबक सज्ज गोलंदाजीसाठी. शॉट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू मिस टाइम होतोय. चेंडू पडतोय नो मॅन लँड्स मध्ये. एकेरी धाव जलद गतीने पूर्ण होते. अभिजित दुधे चेंडूवरती ताबा मिळवतोय तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने 54 धावा धावफलकावरती. 60 धावा धावफलकावरती. उमर भाई आप आइएगा. अब 500 रुपये का इनाम जो आपको दिया गया है रफीक जी नाइक फ्रॉम खारे बटन से. 60 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा सुरेख चेंडू म्हणावं लागेल. ऑफ स्टॉपवरचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सफल राहतोय. मुन्ना शेखचा चेंडू निर्धाव करला जातोय. पारितोषिक प्रदान करतायत संतोष जी कानडे. उमर भाई, एक आपको सवाल पूछना है जो हमारे दर्शकों के मन में शुरू के जब यहाँ से मुकाबले शुरू हुए थे उसी समय एक सवाल है हमारे सभी दर्शकों के सामने कि आप हर मैच में लाल रंग की ही कैप क्यों पहनते हो. ऐसा कुछ फिक्स नहीं है मेरे रेड कैप का. मेरे दोस्त ने मुझे गिफ्ट दिया था तो वही पहन के खेल रहा हूँ सर. दोस्त ने गिफ्ट दिया था इसीलिए पहनते हो या फिर कुछ अलग राज है इसका. नहीं नहीं, कुछ अलग नहीं है सर इसमें. आपको कैसा लग रहा है इतना बड़ा क्राउड और कासाडे के इतिहास में सबसे बड़ी सिंधुदुर्ग जिले की प्रतियोगिता संतोष जी पारकर और उनकी मित्र परिवार की ओर से. तो आप क्या कहेंगे इस बड़े प्रतियोगिता के बारे में. और आपका बल्ला भी काफ़ी देर के बाद इधर चला है. 8 गेंदे और 31 रन के आपने शानदार बारी खेली है. आप क्या कहेंगे. बहुत ही अच्छा टूर्नामेंट है, बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया. बस थोड़ा विकेट की वजह से प्रॉब्लम हो रही बैट्समैन को, पर ठीक है जैसा हम लोग को प्रॉब्लम होएगा सामने वाली टीम को भी सेम प्रॉब्लम होया. और बहुत ही अच्छा लग रहा है सर ये खेल के. और उमर की गैर हाजिरी में, उस्मान की गैर हाजिरी में आपके ऊपर पूरा दबाव था और आप जिम्मेदारी के साथ खेले इस बड़े मुकाबले में. हाँ, उस्मान ने ये तो टीम के लिए प्रेशर है क्योंकि उस्मान टीम में रेगुलर ओपनिंग करता है. तो इससे पहले भी नाना को सपोर्ट उसका मिल रहा था. नाना को भी थोड़ा प्रेशर में आया और टीम भी थोड़ा बैकफुट पे थी. पर मेरे ख्याल से ये विकेट पर उस्मान भी होता तो शायद डिफिकल्टी था उसको हिट करना. आपने जितने रन बनाए आपकी टीम ने, तो क्या आपको लगता है आपके गेंदबाज ये रन रोकने में कामयाब बनेंगे इस बड़े मुकाबले में. सामने वाली टीम अच्छी है. लास्ट तक के 11 के 11 बैट्समैन है टीम में. फिर भी हमारी टीम चाहेगी कि मैच जीते हम लोग क्योंकि एक फाइटिंग स्कोर तो हो चुका है. देखते हैं अभी. ठीक है, आपको बेस्ट लक हमारे संतोष पारकर जी की ओर से. धन्यवाद. तर आमच्यासोबत जोडला होता उमर
खान, ज्याला खानों के खान म्हणून ओळखलं जातं आणि उमर 11 मुंबईचा संघ याच्याच नावावरून आपल्याला पाहायला मिळतो. तोच उमर खान आपल्याशी जोडला होता G2V2 संघाचा संघनायक. या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. 60 धावा धावफलकावरती आणि 61 धावांची आवश्यकता अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ती रणझुंजार वैभववाडी संघाला. अमोल जी, जब ये टीम मालवन में आई थी पिछले साल, तो मैंने बिलाल शेख को एक सवाल पूछा था कि आपके टीम में उस्मान पटेल दिखाई नहीं देते. तब बिलाल शेख ने मुझे जवाब दिया था. वो सुनकर बिलाल शेख बोले थे हम किसी एक खिलाड़ी के ऊपर हमारी टीम निर्भर नहीं करती. तो शायद ये उनकी ताकत है. वळूया या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय आणि दुसऱ्या इनिंग मध्ये 6 षटकांवरती 61 धावांची आवश्यकता. पाहूया या 61 धावांचा कशा प्रकारे पाठलाग होतोय की या 61 धावांपासून रोखण्यात G2V2 कासाटेचा संघ विजयी होतोय. आणि हे सांगण्यासाठी मायक्रोफोन वरती बदल होतोय. आमचे सहयोगी कॉमेंटेटर, साथी समालोचक, एक बुलंद आवाज मराठीतील अमोल जमदाडे या मायक्रोफोन वरती येत आहेत आणि मी प्रदीप देऊलकर आपल्या तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. हॅलो, आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक आबाज सामंत यांचं आगमन होत आहे. त्याच पद्धतीनं ग्रामविकास अधिकारी निलेशजी पाताडे यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील संतोष पारकर मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो 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 धन्यवाद प्रदीप देऊलकर, धन्यवाद श्याम वाक्कर, धन्यवाद काका म्हात्रे, धन्यवाद राजाजी सामंत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामांकित समालोचक या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये आज उपस्थित झालेत. त्याच पद्धतीने अलिबाग रायगडवरून देखील उत्कृष्ट असे समालोचक, एक मंजूळ आवाज आपण गेले 3 दिवस आज या ठिकाणी ऐकतोय. काकाजी म्हात्रे सर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा देखील एक बुलंद आवाज राजा सामंत, आणि हिंदीमध्ये ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं समालोचन एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं ते श्याम वाक्कर. त्याच पद्धतीनं मराठीतील देखील एक मंजूळ आवाज आपण पाहतोय प्रदीपजी देऊलकर यांच्या माध्यमातून. आणि मी कासाडे गावातून अमोल जमदाडे. उपस्थित तमाम क्रीडारसिक, मान्यवर आणि सर्व खेळाडूंचं संतोष पारकर मित्रमंडळाच्या या भव्यदिव्य स्वरूपाच्या क्रिकेट स्पर्धेत आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. उपांत्य फेरीची दुसरी लढत आपण पाहतोय रणझुंजार वैभववाडी बनाम G2V2 कासार्डे जांभूळवाडी व तिठा आयोजित वाडी मर्यादित ओरम क्रिकेट स्पर्धा देखील याच मैदानावर 25/3/2019 रोजी अर्थातच उद्या माडकादेवी स्टेडियमवर आयोजित केली आहे. तरी कासार्डे गावातील इच्छुक संघाने नाव नोंदणी अण्णा खाडिये व दीपेश कांसे यांच्याकडे करावीत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 7,000 व चषक, द्वितीय क्रमांक रोख रुपये 3,000 व चषक, फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी देखील चषक दिला जाईल. सर्व संघांनी उद्या सकाळी ठीक 10 वाजता याच मैदानावर आपण उपस्थित राहायचं आहे असं देखील आपल्याला आव्हान करण्यात येत आहे. 60 धावा धावफलकावर प्रथमतः जमवतोय G2V2 कासार्डेचा संघ. बहारदार अशी फटकेबाजी खानों के खान उमर खान याच्या फलंदाजीमधनं आपण सर्वांनी पाहिली, अनुभवली. तो उमर खान या ठिकाणी आपल्याला आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये देखील आला होता आणि काही गुपितं तो आम्हाला सांगत होता की लाल रंगाची जी तो टोपी घालतो प्रत्येक सामन्यामध्ये, ती टोपी त्याला एका मित्राने गिफ्ट दिली आहे आणि त्याच टोपीचा तो प्रत्येक सामन्यामध्ये वापर करतो असं आपल्याला उमर खान सांगत होता, ज्याला खानों के खान म्हणून ओळखलं जातं. वळूया मैदानावर एक मोठा सामना सज्ज झाला आहे. संतोष पारकर मित्रमंडळाच्या या स्पर्धेतला 61 धावा विजयासाठी लक्ष दिलं जातंय रणझुंजार वैभववाडी संघाला आणि 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात रणझुंजार वैभववाडी संघाचा संघनायक इर्शाद आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्रायकिंगवर
ज्याला 19 बाईकचे किताब आतापर्यंत मिळाले तो महाराष्ट्राचा बायकर मॅन. मात्र आतापर्यंत जे 5-6 स्पर्धेमध्ये आपण त्याची फलंदाजी पाहतोय ती थोडीशी फलंदाजी आउट ऑफ फॉर्म यावेळेस तो आपल्याला दिसतोय. मात्र देखील क्रिकेटमध्ये असं देखील म्हटलं जातं की क्लास इज परमनंट अँड फॉर्म इज टेम्पररी. कारण तुमचा जो क्लास आहे तो परमनंट असतो, फॉर्म आउट ऑफ होत असतो. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला गेला पहिल्या चेंडूवर इर्शादच्या माध्यमातून आणि पळून पूर्ण केली जाते मैदानावर एकेरी धाव. पहिल्या षटकातील पहिला चेंडू एकेरी धावीनं इर्शाद प्रतिस्पर्धी संघाचा अर्थातच रणझुंजार वैभववाडी संघाचा संघनायक धावांचा अकाउंट ओपन करतोय, धावांचा आघात करतोय महत्त्वपूर्ण अशा 61 धावांच्या उत्तरात. 61 धावांमधल्या एकेरी धावीनं पुन्हा एकदा समीकरण 60 धावांची आवश्यकता विजयासाठी. महाराष्ट्राचा बायकर मॅन आकाश गणपत तारेकर, रायगडचा वंडर बॉय देखील त्याला म्हटलं जातं, तो रायगडचा वंडर बॉय सज्ज झाला फलंदाजीसाठी. यावेळेस स्वतःला प्रमोट केलं जातंय कारण माहिती आहे की ज्यावेळेस तो मागे फलंदाजीला येतो, मधल्या फळीमध्ये फलंदाजीसाठी येतो, धावांसाठी संघर्ष करतोय. मात्र जर त्याला फॉर्ममध्ये आणायचं असेल कारण त्याच्या बॅटमध्ये ती क्षमता आहे, ती ताकद आहे, त्याला उगाचच 19 बाईकचा किताब आजपर्यंत मिळाला नाही आहे. म्हणजे याच्या फलंदाजीमध्ये क्षमता आहे. आतापर्यंत जे कोणाला जमलं नाही ते आकाश तारेकरने करून दाखवलंय. ऑफ्टमोरचा चेंडू ऑफ ड्रॉयचा फटका निघाला आकाशच्या बॅटमधनं. चेंडू चाललाय शॉर्ट कव्हर रिजनमध्ये. लाल कॅप परिधान केलेला तुम्हाला पाहायला मिळेल उमर खान. 31 धावांची बहारदार खेळी त्याने या महत्त्वपूर्ण अशा लढतीत साकारली. तोच फलंदाज चेंडूवरती ताबा मिळवतोय, चेंडूची परती करेल. एकेरी धावीनं आकाश धावांचा अकाउंट ओपन करतोय आणि सांघिक धावसंख्या बिनबाद 2, 61 धावांच्या उत्तरात. संतोषजी पारकर साहेबांनी जे कासाडी गावच्या इतिहासामध्ये एक मोठं पाऊल उचललं ते मात्र सफल होताना आपल्याला पाहायला मिळते. मोठी गर्दी, क्रिकेटचे दर्दी आणि त्याचमुळे मोठी गर्दी. यावेळेस चांगला फटका, पहिली धाव तर जलद गतीने पूर्ण करून क्षेत्ररक्षकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. शॉट मिड ऑफला आपण पाहिलं होतं, क्षेत्ररक्षण थोडीशी घोडचूक करतोय आणि त्याच्या चुकीची शिक्षा ही एकेरी धावांसाठी मात्र भोगावी लागते क्षेत्ररक्षण करणाऱ्या G2V2 कासाडी संघाला. दुहेरी धावांनी सांघिक धावफलक मात्र झळकला जाईल 3 धावांवर. सांघिक धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 3 धावा, 3 धावा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पाहिला. आकाश तारेकर ऑन स्ट्राईक. यावेळेस वेगवान तेज तरार, डोळ्यांची पापणी लवते न लवते चेंडू विसावला. यष्टरक्षक प्रथमेश उर्फ नाना पवार, मॅन फ्रॉम कांदिवलीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं पाहिलं तर गाव सावर्डे आहे, मात्र नोकरीनिमित्त तो मुंबई येथे राहतो. त्याच्या हाती चेंडू विसावला. धावेची तमाम शंका समाप्त केली गेली आणि एक निर्धाव चेंडू मात्र गोलंदाजाच्या हाती गणला जाईल. शिब्बान शेख नावाचा गोलंदाज. शिब्बान शेख सज्ज झाला. आकाश तारेकर, यावेळेस देखील फटका फसलाय आकाश तारेकरचा आणि आकाशला जावं लागेल तंबूच्या आसरेला. पहिल्या गड्याच्या रूपानं पहिल्या नंबरच्या खुर्चीवर आकाश जाता जाता ऐकत जा एक सुगम संगीत. DJ Vaibhav in the mix. हॅलो, थँक्यू डीजे. आतापर्यंत ज्याला आपल्या जीवनामध्ये 19 बाईक मिळाल्या तोच आकाश तारेकर स्वस्तात माघारी परतलाय. मात्र क्रिकेटमध्ये असं होत असतं, कधी कधी आउट ऑफ फॉर्म देखील जावं लागतं. हा कठीण काळ असतो प्रत्येक क्रिकेटरसाठी आणि या काळातून प्रत्येकाला जावं लागतं. कभी हसना है कभी रोना है, जीवन सुख दुःख का संगम है असं देखील म्हटलं जातं. तर हा कठीण काळ गेल्यानंतर आपण अशा अपेक्षा करूया की आकाश तारेकर पुन्हा एकदा त्याच्या लईमध्ये येईल आणि तमाम क्रीडरसिकांना खुश करेल. मैदानावर पावलं टाकतोय एक दिग्गज खेळाडू 3ऱ्या क्रमांकावर योगेश पेंडकर. यावेळेस देखील फटका फसलाय. नाशिकचा आशिक, झेल टिपण्याची संधी होती, धावबाद करण्याची संधी आणि ज्या वेळेस योगेश पेंडकर 0 धावांची बॅग डोक्यावर उचलून तंबूच्या आसऱ्याला हॅलो हॅलो थँक्यू डीजे. काही क्षणांमध्ये आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी आपल्या विभागाचे लाडके आमदार नितेजी राणे साहेबांचं आगमन होईल. कृपया आमच्या प्रवेशद्वारासमोर जर कोणी गाड्या पार्क केल्या असतील तर कृपया आमच्या क्रीडरसिकांना आम्ही विनंती करतोय आम्हाला सहकार्य करा.
आमदार महोदयांचं काही क्षणांमध्ये या ठिकाणी आगमन होतं आहे. सुरुवातीची जी आपल्याला बसण्याची व्यवस्था दिसते ती फक्त आणि फक्त पदाधिकाऱ्यांसाठी राखीव असेल, याची देखील आपण काळजी घ्या. अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यासाठी ती राखीव ठेवण्यात आलेली आहे, याची देखील आपण नोंद घ्या. तर वळूया मैदानावर. आकाश तारेकर संस्थात माघारी परतला आणि त्याच्या पाठोपाठ त्याच्या पावलावर पाऊल ठेवून 0 धावांची बॅग डोक्यावर उचलून योगेश पेंडकर देखील पॅव्हलियनमध्ये परतलाय. नवीन टेम्पो गाडी देखील आपल्याला प्रवेशद्वारावर पार्क केलेली दिसते. नवीन टेम्पो आहे. कृपया ज्यांचा कोणाचा असेल त्यांनी थोडं बाजूला पार्क करा, आम्हाला सहकार्य करा. त्याला नंबर नाही आहे, नवीन आहे. नवीन टेम्पो आहे, नंबर अजून मिळायचा आहे. तर आपण पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्या षटकाच्या सांगते एकेरीस 61 धावांचं उत्तर देताना सुरुवातीच्या फलंदाजांची हाराकिरी केवळ आणि केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 धावा रणझुंजार वैभववाडी संघाची. रणझुंजार वैभववाडीचा संघ आता मात्र धावांसाठी संघर्ष करतोय. 60 धावांवर रोखण्यास सफल ठरला 6 षटकांमध्ये. फलंदाजीची मात्र एक चुणूक आपल्याला दाखवली उमर खानने. उमर खान या सामन्यात तळपला. अक्षरशः त्याने खोऱ्याने धावा वसूल केल्या या मैदानावर. तब्बल 8 चेंडू आणि 31 धावांची तुफानी फटकेबाजी आणि त्याच्याच जोरावर 60 धावांचा पल्ला गाठला G2V2 कासाडी संघाने. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजीसाठी वर्णी लागते इम्रान. मॅन फ्रॉम औरंगाबाद इम्रान आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो. हा देखील एक दर्जेदार गोलंदाज आहे. कडवा मारा करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि धावांना रोधक लावणारं षटक त्याच्या माध्यमातून टाकलं जातं. मात्र हा सामना मोठा आहे, सामन्याचं प्रेशर मोठं आहे. कृपया मी पुन्हा एकदा सूचना करतोय, छोटा हत्ती अर्थातच नवीन टेम्पो ज्यांचा कोणाचा असेल त्यांनी प्रवेशद्वारावर पार्क केलाय, आम्हाला सहकार्य करा. आमदार महोदयांचं काही क्षणांमध्ये आगमन होत आहे आणि त्यासाठी आपल्याला रस्ता मोकळा करून द्यावा लागेल, याची आपण दक्षता घ्या. जसं आम्हाला सहकार्य केलात 5 दिवस, अशाच सहकार्याची आम्ही आपल्याकडनं अपेक्षा करतोय. तर पुन्हा एकदा इम्रान गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मॅन फ्रॉम औरंगाबाद स्ट्राईक एंडवर रणझुंजार वैभववाडी संघाचा संघनायक इर्शाद. शाहिद आपल्याला पाहायला मिळाला. शाहिदचा फटका फसला, मात्र नो मॅन लँडमध्ये चेंडू प्रवास करतोय आणि जोपर्यंत यष्टीरक्षक प्रथमेश नाना पवार चेंडूवर ताबा मिळवेल 2 धावांची लहर मैदानावर उठते. दुहेरी धावांनी सांघिक धावफलक मात्र झळकला जातोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावांवर 7 हा आकडा MS धोनीच्या पाठीवर तुम्हाला पाहायला मिळतो. आपल्या लग्नातील फेरे देखील 7 असतात आणि इंद्रधनुष्यामध्ये रंग देखील 7 असतात. त्या 7 रंगांची उधळण करून देणारी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळावी अशी आशा अपेक्षा क्रीडा रसिकांना. आणि दुसऱ्या बाजूने ज्या पद्धतीनं सुरुवातीचं षटक टाकलं गेलं ते गोलंदाज सिब्बांच्या माध्यमातून, अशाच पद्धतीच्या गोलंदाजीची अपेक्षा इम्रानच्या गोलंदाजीवर. तर पाहूया, जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नसतं, अगर मगरला देखील महत्त्व नसतं. काय घडेल काय बिघडेल. उपांत्य फेरीची दुसरी लढत आपण पाहतोय संतोष पारकर मित्रमंडळाच्या या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेत. कोल टप्प्यावरचा चेंडू, या चेंडूवरती कोणतंही उत्तर नव्हतं. बॅट आणि पॅडच्या मध्ये जसप्रीत बुमराह ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो त्याच पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला इम्रानच्या माध्यमातून. ज्यावेळी त्याच्या हातातनं चेंडू निसटला, ताकद लावली होती या चेंडूवरती इम्रानने आणि खोल टप्प्यावरच्या चेंडूवरती कोणतंच उत्तर नव्हतं फलंदाज शाहिदकडे. निर्धाव चेंडू मात्र गणला जाईल. धावसंख्या स्थिरावते 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा. संतोष पारकर मित्रमंडळ आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विश्वचषक अशा या क्रिकेट स्पर्धेचा आपण नाम उल्लेख केला. ती भव्य दिव्य स्वरूपाची मोठ्या रकमेची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जावी. कासाडेची शान आणि मान खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेनं उंचवली आणि अखंड महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर तब्बल 185 देशामध्ये आपण ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम यूट्यूबच्या माध्यमातून करतोय. म्हणजे कासाडे गावचं नाव हे तब्बल महाराष्ट्रामध्येच न राहता 185 देशामध्ये देखील पोहोचवण्याचं काम संतोषजी पारकर आणि त्यांच्या मित्र परिवार यांच्या माध्यमातून आपण केलं जात आहे. तर त्या संतोषजी पारकर आणि त्यांच्या मित्र परिवारासाठी देखील एकदा टाळ्यांचा कडकडाट करा की त्यांच्या उत्कृष्ट आणि नेत्रदीपक आयोजनातनं भव्य दिव्य स्वरूपाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विश्वचषक दुसरा सामना उपांत्य फेरीचा. ऑफ्टमोरचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. शाहिदचा प्रयत्न फसलाय. अंतिम क्षणी प्रयत्न हा प्रयत्न राहतोय आणि आता मात्र धावांसाठी संघर्ष दिसतोय. 61 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. तुम्हाला संयमाची अति आवश्यकता असेल, कारण संयम हा क्रिकेटमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. राहुल द्रविड देखील संयमी फलंदाजी करायचा, त्याच पद्धतीची तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. कारण क्रिकेटच्या कोणत्याही पुस्तकामध्ये असं लिहिलं नाही आहे की तुम्ही फक्त आणि फक्त मोठ्या फटक्याने सामने जिंकू शकता. जर एकेरी दुहेरी देखील धावांनी धावफलक हलता ठेवला तरी देखील सामना जिंकता येतो. याची देखील आपल्याला
माहिती असणं गरजेचं आहे। तरी देखील गोलंदाजांचं आम्ही कौतुक करू। G2V2 कासाडी संघाचे गोलंदाज कडवा मारा करतायत आणि या कडव्या माराला प्रतिकार करण्यासाठी मात्र असफल ठरतोय अर्थातच रणझुंजार वैभववाडीचा फलंदाजीचा विभाग। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये जशी ही मोठ्या रकमेची स्पर्धा आहे तशी एका स्पर्धेमध्ये तब्बल 3 कॅमेरे या सामन्याचं प्रक्षेपण करतायत आणि याचं श्रेय आम्ही निश्चितच देऊ गौरवजी सावंत यांना की कारण आम्ही 2 कॅमेऱ्यांची या ठिकाणी मागणी केली होती तरी देखील त्यांनी या स्पर्धेवरती खुश होऊन आजच्या आजच्या या शेवटच्या दिवशी तिसरा कॅमेरा या ठिकाणी वापरण्यात पाहायला मिळतोय गौरव सावंत यांच्या वतीनं। ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील या सामन्याचं आपण प्रक्षेपण करतोय। चेंडू अवांतर आहे, दोन्ही हात समांतर येतात पंचांचे आणि पंचांचा इशारा देखील बघा कशा पद्धतीचा आहे। ज्या पद्धतीने हनुमानाने आपल्या छातीमध्ये प्रभू रामचंद्रांना दाखवलं होतं त्याच पद्धतीचा इशारा पंचांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय प्रमोदजी ठाकूर यांच्या माध्यमातून। तर एक अतिरिक्त चेंडू दंडात्मक धावेने धावसंख्या धावफलकावर झळकली जाते 8 धावांवर। 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात एक अटीतटीचा सामना होईल अंतिम षटकापर्यंत। गोलंदाज इम्रान मॅन फ्रॉम औरंगाबाद स्ट्राइक अँड वायर शाहिदसाठी। शाहिद मात्र स्ट्राइकवर झगडतोय धावांसाठी, संघर्ष चालू आहे मात्र या संघर्षामधून त्याला बाहेर यावं लागेल आणि संघर्षामध्ये ज्यावेळेस बाहेर यायचं असेल त्यावेळेस एखादा मोठा फटका त्याच्या बॅटच्या मधोमध स्पर्श व्हावा लागेल तरच त्याला या सामन्यामध्ये ताकद येईल, त्याचा आत्मविश्वास वाढेल। आणि दुसऱ्या बाजूने G2V2 कासाडीचा संघ आत्मविश्वास पूर्ण या सामन्यात उतरलाय, एक संघ रीतीनं एका ताकदीनं एक दर्जेदार खेळाचं सादरीकरण करतोय घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर G2V2 कासाडीचा संघ। गोलंदाज इम्रान ठीक आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या एंडकडे सज्ज झाला, स्ट्राइकवर फलंदाजीसाठी सज्ज होतोय विजय पावले, ज्याला गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज आपण पाहतो विजय पावले। फलंदाजीची जबाबदारी येते, पंचांचा निर्णय अंतिम असेल। रत्नागिरी असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच आपल्याला पाहायला मिळतात। पंचांचा अतिरिक्त चेंडू असल्याचा निर्वाणीचा इशारा, कारण क्रिकेटच्या मैदानावर पंचांचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय मानला जातो। अतिरिक्त धावींनी सांघिक 9 धावांचा आकडा धावफलकावर झळकला जातोय। 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावांचं उत्तर देताना पाहायला मिळतोय रणझुंजार वैभववाडीचा संघ क्षेत्ररक्षण करतोय। G2V2 कासाडीचा संघ घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर मान्यवरांची विशेष मांदियाळी या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते। ऑफ्टमोरचा चेंडू ऑफ्टमोर पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये येतोय, इन स्विंगिंग पद्धतीचा चेंडू आपण पाहिला इम्रानच्या हातातून निसटलेला आणि एका चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातो डीप पॉईंटच्या दिशेनं। एकेरी धावेने संघ दुहेरी अंकात प्रवेश करेल 11 धावांवर। तर 11 धावा प्रारंभीच्या 2 षटकांचा खेळ समाप्त दुसऱ्या इनिंगच्या 11 धावा 61 धावांच्या उत्तरात 2 गड्यांच्या मोबदल्यात रणझुंजार वैभववाडी संघाची धावसंख्या। रणझुंजार वैभववाडीचा एक ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतोय मात्र त्याचा धावांसाठीचा संघर्ष 2 षटकांच्या समाप्तीनंतर देखील कायम राहतोय। G2V2 कासाडीचा संघ देखील ताकदवर आहे कारण 2 षटकात धावांसाठी तो प्रतिस्पर्धी बलाढ्य अशा संघाला संघर्ष करायला भाग पाडतोय। कारणीभूत ठरते ती सिब्बान शेख याची गोलंदाजी आणि इम्रानची गोलंदाजी। संतोषजी पारकर आणि मित्रपरिवार यांच्या वतीनं एका नेत्रदीपक स्पर्धेचं आपण आयोजन केलं। तमाम क्रीडारसिक आणि मान्यवरांची मिळालेली साथ यामुळे संतोषजी पारकर साहेबांनी एक अतिशय यशस्वी पाऊल कासाडी गावच्या इतिहासामध्ये उचललंय। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये देखील मोठ्या रकमेची 2 लाख तब्बल 55,555 रुपयाचं पारितोषिक संतोषजी पारकर आणि मित्रपरिवार यांच्या वतीनं, कारण बऱ्याचशा मान्यवरांनी याच व्यासपीठावरनं एक इच्छा व्यक्त केली होती की कासाडी गावच्या इतिहासामध्ये एक मोठी स्पर्धा व्हावी, 2 लाख 2.5 लाख रुपयांची ती स्पर्धा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती आणि तीच इच्छा मनात धरून संतोषजी पारकर आणि त्यांच्या मित्रपरिवारानं एका उत्कृष्ट अशा स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलंय। हॅलो, कृपया आमच्या प्रवेशद्वारावर ज्याने गाड्या पार्क केल्या आहेत विशेष करून तो नवीन टेम्पो आहे, नवीन हत्ती आहे, त्याला लवकरात लवकर बाजूला करा। आमचे आमदार महोदय काही क्षणांमध्ये या ठिकाणी येत आहेत, कृपया विनंती करतोय तुम्हाला आम्हाला सहकार्य करा। 2 षटकांचा खेळ समाप्त, धावसंख्या 11 धावा 61 धावांच्या उत्तरात अजूनही 50 धावांची नितांत गरज आणि 24 चेंडूंचा खेळ बाकी। गोलंदाजी मार्कवर सिब्बान नावाचा गोलंदाज सज्ज होईल, सिब्बान शेख
ज्यानं पहिलं षटक टाकलं आणि पहिल्या षटकात 2 मोठे हातरे दिले 4 धावांच्या मोबदल्यात, तोच सिब्बान सज्ज झालाय. मॅन फ्रॉम संगमनेरचा हा खेळाडू शिब्बान. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 12 धावा. युवराज सिंगच्या पाठीवरचा नंबर तुम्हाला पाहायला मिळाला 12 धावा. तर स्ट्राईकवर सज्ज होतोय फलंदाजीसाठी शाहिद. शाहिद धावांसाठी संघर्ष करतोय. आता मात्र त्याला एक संयमता कल्पकता अवलंबावी लागेल. संयम अतिशय आवश्यकता असतो क्रिकेटमध्ये. मात्र तुम्हाला एकेरी दुहेरी धावांवर भर द्यावा लागेल. ज्यावेळेस तुमची नजर बसते, ज्यावेळेस तुमचे पाय चांगले चालतात विकेटवरती, त्यावेळेस तुमच्या बॅटला चांगले चेंडू स्पर्श करतील. यावेळेस मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न झाला, ताकद लावण्याचा प्रयत्न झाला फटक्यामध्ये शाहिदच्या माध्यमातून. पहिली धाव जलद गतीने आणि दुसऱ्या धावेसाठी जोपर्यंत पाय बाहेर काढतोय क्रीजच्या, अर्थातच नॉन स्ट्राईक एंडवर शाहिद, स्ट्राईकवरून त्याला नकार दिला जातोय विजय पावलेच्या रूपानं. विजय पावलेची पावलं मैदानावर वळली, मात्र त्याची ही पावलं किती काळ या खेळपट्टीवर स्थिरावली जातील की त्याला आल्या पावलांनी माघारी धाडलं जाईल. अर्थातच गोलंदाज सिब्बानच्या माध्यमातून या ठिकाणी श्रीरामजी कुर्तरकर यांचं देखील आगमन होते. काल त्यांचा वाढदिवस होता, त्यांना देखील आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्यासाठी आमच्या संतोष पारकर मित्र परिवाराच्या वतीनं शुभेच्छा. पंचांकडे दाद मागितली जाते, याला म्हणतात उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी अशा पद्धतीचं अपील हे पंचांकडनं फेटाळून लावलं जात आहे. फलंदाज नाबाद असल्याचा निर्वाळा दिला जात, धावसंख्या मात्र स्थिरावली जाते 13 धावांवर. 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाचा सुरुवातीचा कालावधी आपण पाहतोय. सुरुवातीचा कालावधी लोटताना दिसतोय. अर्थातच फलंदाजी करणाऱ्या रणझुंजार वैभववाडी संघासाठी, त्या रणझुंजार वैभववाडी संघाला आता मात्र धावांची अति आवश्यकता. आखूट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट पूलचा फटका, झेल टिपण्याची संधी आणि पाहूया पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद. मुन्ना शेख उत्कृष्ट झेल टिपतोय आणि मैदानावर बसतोय तिसरा हादरा. अजूनही विजयासाठी 48 धावांची आवश्यकता फलंदाजी करणाऱ्या रणझुंजार वैभववाडी संघाला. धावांची अति आवश्यकता. तर पाहूया, ही धावांची आवश्यकता पूर्ण करणारे 2 मोठे फटके नितांत गरजेचे असतील रणझुंजार वैभववाडी संघासाठी आणि एका सफलतेची अजून आवश्यकता. बूम बूम. अर्थातच फलंदाजीसाठी मैदानात पावलं टाकतोय पंकज जाधव, मॅन फ्रॉम अलिबागचा, ज्याचा आदर्श आहे संदेश पारडे. गॉड ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून संदेश पारडेला ओळखलं जातं. टेक्निशियन, पेशाने टेक्निशियन असलेला पंकज जाधव तुम्हाला मैदानावर दिसेल. आणि गल्फ चॅम्पियनशिप दुबई अर्थात शारजामध्ये ज्यानं टोलेजंग फटकेबाजी करून एकाच षटकात 5 षटकार लगवण्याची किमया केली, तो फलंदाज बूम बूम उर्फ माट्या मैदानावर. पंचांचा इशारा यायचा बाकी आहे. एक चांगला फटका शाहिदच्या बॅटमधनं आपण पाहिला. तर पाहूया, संभाव्य षटकार रोखलाय की चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. अजून आमचे क्षेत्ररक्षक, आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी निर्णय देतील आणि त्यानंतर पंचांचा अंतिम क्षणी निर्णय येईल. तर प्रतीक्षा निर्णयाची. कृपया त्या ठिकाणचे प्रेक्षक आम्हाला सहकार्य करा. आमचे त्या ठिकाणी असलेले प्रेक्षक जो निर्णय देतील तोच ग्राह्य मानला जाईल, याची आपण नोंद घ्या. आमचे जाणकार प्रेक्षक आम्हाला सहकार्य करा, जेणेकरून पंचांना निर्णय देणं सोपं जाईल. एकेरी धावेने सांघिक 14 धावांचा आकडा गाठला जातोय रणझुंजार वैभववाडी संघासाठी. 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही विजयासाठी तब्बल 47 धावांची आवश्यकता.
47 धावांची विजयासाठी आवश्यकता. तिसऱ्या षटकाचा कालावधी आपण पाहतोय. तिसरं षटक टाकतोय सिब्बान शेख, वैयक्तिक कड्यातले दुसरं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक. तीन षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि चौथ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय इम्रान. 3 षटकांचा खेळ आपण पाहिला. धावसंख्या 3 षटकांच्या सांगते एकेरीस 14 धावा अशी धावफलकावर. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि येणाऱ्या 18 चेंडूंवर विजयासाठी आवश्यकता असेल 47 धावांची. 18 चेंडू 47 धावा. जवळपास 14.5 धावांची सरासरी आवश्यक. और पिच पद्धतीचा चेंडू, एक सुंदर फटका, लॉफ्टेड शॉट. चेंडू चाललाय सीमारेखा पार, 6 धावा. हॅलो, याला म्हटलं जातं पत्तों के खेल में तुरुप का इक्का, पत्तों के खेल में तुरुप का इक्का और क्रिकेट के खेल में बड़ा छक्का काफी अहम रहता है. आता मात्र सांघिक धावसंख्या झळकली जाते 20 धावांवर. एकेरी धावीने पुन्हा एकदा समीकरण 21 गणेशाचा अंक गाठला जातोय. 21 धावसंख्या धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते. 61 धावांच्या उत्तरात अजूनही विजयासाठी 40 धावांची आवश्यकता फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. 16 चेंडूंचा कालावधी बाकी, 40 धावांची विजयासाठी आवश्यकता. अजून जर एखादा मोठा फटका या षटकात पाहायला मिळाला बूम बूमच्या बॅटमधनं, मॅन फ्रॉम अलिबागचा एक तगडा ताकदवर खेळाडू ज्यानं एका षटकात 5 षटकार लगवण्याची किमया केली शारजा दुबईमध्ये, तोच फलंदाज बूम बूम उर्फ माट्या सज्ज झालाय फलंदाजीसाठी पंकज जाधव. यावेळेस पंचांकडे लेग रिपोर्टची दाद मागितली जाते. मात्र याही वेळेचा उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. चेंडू निर्धाव गणला जाईल. आता मात्र गोलंदाज चांगली परती करतोय या महत्त्वपूर्ण अशा लढती. त्याचं कौतुक करावं लागेल कारण त्याच्या समोर एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. अर्थातच बूम बूम पंकज जाधव आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. त्याला थोपवणारी गोलंदाजी मात्र पाहायला मिळते इम्रानच्या माध्यमातून. इम्रान चांगली गोलंदाजी करतोय. मॅन फ्रॉम औरंगाबादचा गोलंदाज सज्ज झालाय पंचांच्या डाव्या हाताकडनं बूम बूमसाठी. ऑफ टेम्पोरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय आणि खराब फेकी निघाली. बहुधा दुसरी धाव निघेल. प्रथमेश पवार एक घोडचूक करतोय आणि त्याची शिक्षा एकेरी धावांसाठी मात्र भोगावी लागते. 22चा सिग्नल पंचांचा दुहेरी धावांनी धावफलक झळकला जातोय 23 धावांवर. 23 धावा धावसंख्या धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते. आता मात्र एक सामना रंगतदार अवस्थेमध्ये यायचा असेल तर एक मोठा फटका तमाम क्रीडा रसिकांना अपेक्षित आहे बूम बूमच्या बॅटमधनं. आणि जी घोडचूक करून पंकज जाधवला स्ट्राईकवर आणण्यात या ठिकाणी निश्चितच मोलाचा वाटा उचलतोय प्रथमेश पवार. जर तो स्ट्राईकवर आल्यानंतर एक मोठा फटका लगावेल तर निश्चितच दडपण येईल प्रथमेश पवार आणि त्याच्या टीमवर. पाहूया बूम बूम, यावेळेस फटका फसलाय बूम बूमचा. पाहूया चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि जी घोडचूक केली प्रथमेश पवारने ती मात्र फायदेमंद ठरते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी कारण बूम बूम स्ट्राईकवर आला आणि त्यानंतर तो बाद होतोय. 4था हादरा रणझंजार वैभववाडी संघाला डीप मिड विकेटच्या दिशेनं. अजूनही 38 धावांची विजयासाठी आवश्यकता. बूम बूम पॅव्हेलियनमध्ये परतलाय. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. कृपया फलंदाज नाव सांगा. मंदार गुरव. मंदार गुरव हा नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. बूम बूम माघारी परतलाय. तर पाहूया काय करेल मंदार. एका बाजूनं खिंड लढवतोय शाहिद नावाचा फलंदाज. मात्र शाहिदला आता मात्र हात खोलावे लागतील जर तुम्हाला या सामन्यात परती करायची असेल तर. मात्र गोलंदाजाचं निश्चितच आम्ही कौतुक करू मॅन फ्रॉम औरंगाबादचा. यावेळेस सुंदर चेंडू. फलंदाजाला वाटलं होतं की चेंडू निश्चितच फुल टॉच पद्धतीनं माझ्या बॅटवर येईल. मात्र चेंडू ऐन मोक्याच्या क्षणी थोडासा खाली येतोय आणि आडव्या बॅटनं अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. अर्थात फलंदाज शाहिदचा आणि एकेरी निर्धाव चेंडूनं समीकरण बदललं जात धावसंख्या स्थिरावली जाते
ती 23 धावा, अजूनही 38 धावांची विजयासाठी आवश्यकता आणि 12 चेंडूंचा खेळ हा बाकी. कृपया स्वयंसेवक मैदानावर पाणी घेऊन चला. सामना आपण पाहतोय G2 V2 कासार्डे बनाम रणझुंजार वैभववाडी. दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर आले. या सामन्याच्या निमित्तानं उपांत्य फेरीची दुसरी लढत आपण पाहतोय. चेंडूफळीतलं युद्ध या मैदानावर रंगलं जात आहे आणि चेंडूफळीमधला नेमका संघर्ष म्हणजे काय असतो तो मात्र पाहण्याची संधी या स्पर्धेच्या निमित्तानं तमाम क्रीडा रसिक आणि मान्यवरांना उपलब्ध होते. संतोषजी पारकर आणि मित्र परिवाराच्या वतीनं एका भव्य दिव्य स्वरूपाच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. यूट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत. तब्बल 3000 प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले जात आहेत. त्यांचं देखील मी कॉमेंट्री बॉक्समधनं अमोल जमदाडे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही खऱ्या अर्थानं क्रिकेटचे दर्दी आहात म्हणूनच इतकी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जे प्रत्यक्ष रीतीने देखील या मैदानावर सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं आणि मान्यवरांच्या कक्षेतील सर्व मान्यवरांचं मी कॉमेंट्री कक्षा वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. G2 V2 कासार्डेचा संघ थोडासा बॅकफुटवर, रणझुंजार वैभववाडीचा संघ थोडासा बॅकफुटवर दिसतोय आणि G2 V2 कासार्डेचा संघ एक चांगली कामगिरी करतोय मैदानावर. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 38 धावांची विजयासाठी आवश्यकता. 12 चेंडू 38 धावा विजयासाठी आवश्यक फलंदाजी करणाऱ्या रणझुंजार वैभववाडी संघाला आणि 12 चेंडू 38 धावांची बचाव करण्याची आवश्यकता G2 V2 कासार्डे संघाला. G2 V2 कासार्डे संघामध्ये 61 धावा विजयासाठी आवश्यक दिलेत रणझुंजार वैभववाडी संघाला आणि यामध्ये मोलाचा वाटा उचलला खान ओंके खान उमर खान याने. त्याची समयोचित खेळी, उपयुक्त खेळी, तब्बल 8 चेंडूंचा केवळ त्याने सामना केला आणि 31 धावांची तुफानी खेळी आपल्या संघासाठी केली आणि त्याच्या जोरावर, त्याच्या शिरावर हा संघ आता मात्र एका सुस्थितीत दिसतोय. मात्र क्रिकेटच्या मैदानावर कोणतंही टार्गेट मोठं किंवा छोटं नसतं. इजाज कुरेशी मैदानात पावलं टाकतोय. हा देखील एक दर्जेदार खेळाडू आहे. इंदापूर पुणे जिल्ह्याचा हा खेळाडू. आतापर्यंत त्याच्या नावावर 5 शतकं आणि 10 अर्धशतकं लिहिली गेली. 6 बाईक ज्याला आतापर्यंत मिळाल्या आणि 2 4 व्हीलर ज्याला मिळाल्या आतापर्यंत त्याच्या जीवनामध्ये, तोच इजाज कुरेशी मैदानावर पावलं टाकतोय. मात्र या इजाज कुरेशीला थोपवणारी गोलंदाजी कोण करेल G2 V2 कासार्डे संघाच्या वतीनं ते पाहणं मात्र उत्सुकतेचं ठरेल तमाम क्रीडा रसिकांना. इजाज कुरेशी मॅन फ्रॉम इंदापूर पुणे जिल्ह्याचा एक तगडा खेळाडू. त्याचा फेवरेट खेळाडू आहे कृष्णा सातपुते. इजाज कुरेशीचा फेवरेट खेळाडू कृष्णा सातपुते आहे आणि त्या कृष्णा सातपुतेकडूनच प्रेरणा घेऊन तो फलंदाजी करतो आणि प्रत्येक सामन्यामध्ये आपले योगदान देतो. इजाज कुरेशी आतापर्यंत 5 शतकं, 10 अर्धशतकं, 6 बाईक आणि 2 4 व्हीलर ज्याच्या नावावर लिहिल्या गेल्या, तोच इजाज कुरेशी मॅन फ्रॉम पुण्याचा एक तगडा खेळाडू मैदानात पावलं टाकतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 12 चेंडू विजयासाठी 38 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर अमोल दुबे सज्ज होतोय. गोलंदाजीसाठी 12 चेंडू विजयासाठी 38 धावांची आवश्यकता. पुण्याचा गोलंदाज अमोल दुबे सज्ज झालाय आणि त्याच्या समोर स्ट्राईकवर एक आक्रमक शैलीचा फलंदाज मंदार गुरव. बॅट टू द बॉलर पद्धतीचा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहण्याचं भाग्य आमच्यापासून हिरावून घेतोय. स्वतः फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण करून अमोल गोलंदाज अमोल दुबे आपण पाहिला चांगलं क्षेत्ररक्षण, धावबाद करण्याची संधी देखील होती मात्र ती दवडली जाते. एकेरी धावीनं आता मात्र समीकरण बदलतंय.
अजूनही विजयासाठी 37 धावांची आवश्यकता. 11 चेंडूंचा खेळ बाकी. 11 चेंडू 37 धावा विजयासाठी आवश्यक. 2 ताकदवर फटके अतिशय गरजेचे असतील रणझुंजार वैभववाडी संघासाठी आणि एका सफलतेची आवश्यकता. खास करून इजाज कुरेशी हे टार्गेट असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या G2V2 कासाडे संघाचं. पाहूया इजाज कुरेशी आणि गोलंदाज याच्यामधली ही चुरस काय घडतं या महत्त्वपूर्ण अशा लढतीत. उपांत्य फेरीचा दुसरा सामना रणझुंजार वैभववाडी बनाम G2V2 कासाडे या दोन शक्तिशाली संघादरम्यान. गेंद अंदर दंडी बाहेर. इजाज कुरेशी गोल्डन डकचा शिकार झालाय आणि तंबूच्या आसऱ्याला 0 धावांची बॅग डोक्यावर उचलून चाललाय. जाता जाता एकच जा इजाज कुरेशी एक सुगम संगीत. DJ Richard. थँक्यू डीजे. संदेश पार्टे हा मैदानात पावलं टाकतोय. गॉड ऑफ टेनिस क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. मॅन फ्रॉम पुणेचा सर्वात जास्त ज्यानं आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात जास्त बोल्ड घेतलेत. मात्र तो आज गोलंदाजी त्याने का केली नाही याचं प्रश्नचिन्ह आहे आमच्या चेहऱ्यावर. आज महत्त्वाचा सामना होता. सुनील नरेनसारखी गोलंदाजी त्याची शैली आहे. त्याने गोलंदाजी का केली नाही याची मात्र उत्सुकता लागली आहे. त्याच्याकडनं आपण जाणून घेऊया काही क्षणांमध्ये की त्याने या महत्त्वपूर्ण अशा लढतीत गोलंदाजी का केली नाही आपल्या संघासाठी. स्ट्राईकवर सज्ज होतोय फलंदाजीसाठी. यावेळेस एक सुंदर फटका. चेंडूला एलिव्हेशन दिले गेलं. ताकद कमी पडली. डीप मध्ये सापडला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं गोल्डन डकचा दुसरा शिकार बनला. या षटकातील अमोल दुबेच्या गोलंदाजीवर संदेश पारडे तंबूच्या आसऱ्याला. G2V2 संघ एका सुस्थितीमध्ये दिसतोय आणि जसा का G2V2 संघ सुस्थितीमध्ये दिसतोय संघाचे संघ मालक गुरु परब, गुरु पाताडे, विकास पाताडे, विद्याधर नकाशे यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आपल्याला दिसतोय. ऑन हॅट्रिक गोलंदाज आणि जर हॅट्रिक संपादन केली तर गुरुराज परब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अर्थातच गोलंदाज अमोल दुबेला. तर पाहूया 1000 रुपयाचं पारितोषिक संपादन करेल का, हॅट्रिक साधेल का. महत्त्वपूर्ण अशी लढत. विद्याधर नकाशे यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. आपल्याला कॉमेंट्री कक्षाच्या समोरून जाताना दिसत आहेत. बहुधा फटाके या ठिकाणी आणले जात आहेत. तर पाहूया अजून सामना बाकी आहे. क्रिकेटच्या मैदानावर काहीही घडू शकतं. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. ज्या पद्धतीने काका मात्रे तुम्ही सांगता की रंग बदलू गिरगिट प्रमाणे अर्थातच सरड्याप्रमाणे सरडा ज्यावेळेस आपले आपले रंग बदलतो त्याप्रमाणे क्रिकेट देखील रंग बदलतो. आणि श्याम वाकर सांगतात क्रिकेटमध्ये विकेटवरती आणि पत्नीवरती विश्वास ठेवायचा नाही आहे कारण ते कोणत्याही वेळेस रंग बदलतात. तर पुन्हा एकदा वळूया क्रिकेटच्या मैदानावर. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते G2V2 कासाडे संघाच्या माध्यमातून. श्यामजी तुम्हाला काय वाटतं, भारी की लय भारी? अमोल तुम्ही लय भारी. धन्यवाद. पुन्हा एकदा वळूया मैदानावर. थोडासा हसी मजाकचा कार्यक्रम झाला. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. फटाक्यांची देखील आतषबाजी काही क्षणांमध्ये होईल. मात्र अजूनही सामना बाकी आहे. क्रिकेटच्या मैदानावर काहीही घडू शकतं. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि धावसंख्या तुम्हाला 5 षटकांच्या सांगते. अखेरीस 61 धावांच्या उत्तरात 27 धावा, माफ करा 26 धावा अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 61 धावांच्या उत्तरात आता मात्र पुरता नामोहरण झालाय. तरी देखील 35 धावांची विजयासाठी आवश्यकता. अंतिम षटक घेऊन सज्ज होईल गोलंदाज.
अखिलेश सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू 35 धावा. रणझुंजार वैभववाडी संघाला विजयासाठी आवश्यक फटका बसलाय. अखिलेशच्या पहिल्या चेंडूवर सफलता आणि जसे काय विकेट जात आहेत तसं मात्र खुशीचं ठिकाणा नाही आहे G2V2 समर्थकांवर. G2V2 संघाचे समर्थक आता मात्र खुश दिसत आहेत आणि रणझुंजार वैभववाडी संघाचे संघ मालक मात्र थोडेसे नाखुश दिसत आहेत त्यांच्या या संघातील खेळाडूंच्या प्रदर्शनावर. मात्र क्रिकेटमध्ये हे घडत असतं मित्रांनो. कोणताही संघ हा मोठा नसतो किंवा कोणताही संघ छोटा नसतो. क्रिकेटच्या मैदानावर जे घडतं जे बिघडतं ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही समालोचनाच्या माध्यमातून करतो. मैदानावर चाललाय फलंदाजीसाठी अभिजित दुधे, मॅन फ्रॉम अहमदनगरचा अहमदनगर एक्सप्रेस या टोपण नावानं ज्याला संबोधलं जातं. कॉम्प्युटर इंजिनियर असलेला हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडू 6 धावा ज्याने कित्येक वेळ आपल्या गोलंदाजीवर दिल्या नाहीत. या स्पर्धेत देखील त्याची आपण गोलंदाजी पाहिली. सुप्रीम चषकातील देखील उत्कृष्ट बॉलर म्हणून ज्याला गणलं गेलं, उत्कृष्ट गोलंदाज ठरला. मात्र यावेळेस त्याच्यावरती जबाबदारी आहे फलंदाजीची. 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी मात्र 35 धावा आवश्यक रणझुंजार वैभववाडी संघाला. 5 चेंडू 35 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज अखिलेश. आता मात्र गोलंदाजी करणारा संघ सुस्थितीमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाचं पारड जड दिसतं. सामन्याची औपचारिकता बाकी आहे. उरलेली औपचारिकता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय अखिलेशच्या रूपानं. या सामन्याचा विजेता कोण ठरेल याची खुणगाठ आमचे क्रीडा रसिक बांधतायत. आमच्या G2V2 कासाडे संघाच्या समर्थकांवर निश्चितच आनंद या ठिकाणी पाहायला मिळतो चेहऱ्यावर. आता मात्र हा सामना आम्ही जाणलाय, क्रीडा रसिकांनी जाणलाय. कोण जिंकतील आणि कोण हारेल. मित्रांनो, कोणी जिंकलं आणि कोणी हारलं तरी खऱ्या अर्थानं क्रिकेटच या मैदानावर जिंकणार आहे. कारण ज्यावेळेस एखादा संघ हरतो त्याच वेळेस दुसरा संघ हा विजयी होतो याची देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे हारणाऱ्याला देखील तितकंच महत्त्व असतं. एखादा संघ हरतो म्हणूनच दुसरा संघ जिंकतो. त्यामुळे हरणाऱ्याला देखील महत्त्व आहे. हरा असे की जिंकणाऱ्यापेक्षा हरणाऱ्याची चर्चा जास्त झाली पाहिजे. सामना एकतर्फी होताना दिसतोय. उपांत्य फेरीचा दुसरा सामना. या अगोदर आपल्याला अंतिम फेरीत प्रवेश करणारा एक संघ मिळाला, साई विजया जांभूळवाडीचा संघ. साई विजया कासाडे जांभूळवाडीचा संघ हा अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. आणि त्या साई विजया जांभूळवाडी संघाशी झुंज देण्यासाठी कोणता संघ सक्षम ठरेल याच्यासाठीची ही लढत आपण पाहतोय. सामन्याची औपचारिकता बाकी आणि बहुधा सुचिन्ह दिसत आहेत की साई विजया कासाडे जांभूळवाडी संघात समवेत सक्षम ठरणारा कोणता संघ असेल. अर्थातच G2V2 कासाडेचा संघ याची मात्र प्रचिती येते मैदानावर. मात्र औपचारिकता अजूनही बाकी आहे. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. ती उरलेली औपचारिकता पूर्ण करण्याचं काम गोलंदाज अखिलेश करतोय बॉलिंग मार्कवर आणि सज्ज होतोय स्ट्राईकवर. अर्थातच फलंदाजीसाठी अभिजित दुधे. चांगली गोलंदाजीच्या जोरावर खास करणं या सामन्यात खऱ्या अर्थानं जर कोणी परती करून दिली असेल तर G2V2 कासाडी संघाला. अर्थातच खानौके खान, उमर खान, तुम्हाला मैदानावर लाल कॅप दिसते. ती लाल कॅप त्यानं आज या मैदानावर अक्षरशः थैमान माजवलं आणि त्या लाल कॅपमुळेच आज G2V2 कासाडीचा संघ एका सुस्थितीमध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजांचं देखील आम्ही तितकंच कौतुक करू की त्यांनी 60 धावांचा बचाव केला या मैदानावर. रणझुंजार वैभववाडीचा संघ देखील या स्पर्धेत दाखल झाला. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय आणि त्यांना पुढील फेरीसाठी आम्ही शुभेच्छा देतोय. पुढील स्पर्धेसाठी काही क्षणांमध्ये अगदी 5 मिनिटाच्या विश्रांतीमध्ये अंतिम सामन्याला सुरुवात होईल. याची दोन्ही संघांचे संघटक नोंद घ्या. साई विजया स्पोर्ट कासाडे जांभूळवाडी आणि G2V2 कासाडे संघ काही क्षणांमध्ये 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात होईल आणि तत्पूर्वी या ठिकाणी आमदार महोदयांचं आगमन होणार आहे. हॅलो, कृपया मैदानावर कोणीही प्रेक्षकांनी जाऊ नका आणि विकेटवर कोणीही खेळाडूंनी खेळू नका.
विकेटवरती कोणीही सराव करू नका.